असं गोंधळायला काय झालंय तुला? उठ, उभी राहा, उभी राहा. काय विचारलं मी तुला? उत्तर दे. कशी बघतेस काय मक्खासारखी? काय विचारलं मी तुला? नदीच्या घाटावर तुला कुणी भेटलं होतं का? अगं बोल. जेवढं विचारलं तेवढंच उत्तर देशील? नुसतं हो म्हणशील? कोण भेटलं होतं, काय बोललं, सगळं सांगशील की नाही? अगं बोल ना. त्या सुभेदारीण बाई भेटल्या होत्या. अहो काकू, मला एकच कळशी पाणी हवंय हो. मी भरू का? घे की, घे. बस इतकंच झालं. पण तू आधी बोलायला गेलीस ना त्यांच्याशी? काय गरज होती तुला? तो माणूस म्हणाला की ही जागा मोकळी करा, इथून पाणी घ्यायचं नाही. मला उशीर झाला असताना म्हणून मी त्यांना विचारलं की मला एक कळशीभर पाणी मिळेल का. जागा काही तिच्या आजीची आहे? तिला विचारायची काय गरज होती तुला? आता काय नवीन नाटक आहे या महामायेचं? काही रमाईसारखी सुकुवेणींना बोलत असते. आता बस खाली आणि पूजेला सुरुवात कर. बस आणि लवकर आटप. गोंधळाची वेळ झालीये. लवकर लवकर आटप आता. मनोभावे बाबाजींचं स्मरण करत पादुका पूजायच्या असतात. त्या पादुका परातीत ठेवायच्या. पाणी आणि पंचामृताने स्वच्छ धुवून घ्यायच्या. नंतर स्वच्छ पुसायच्या आणि मग स्थानावर ठेवायच्या. हळदी कुंकू फूल व्हायचं. कळलं? मग आता कर सुरुवात. यापुढे मी इट्टूरायाला मानणार नाही. माझ्यासाठी इट्टूराया मेला मेला मेला. विठुराय, तुझ्याशी वाईट वागणाऱ्या या बाबाजींच्या पादुका बुजायच्या नाहीयेत. पण तरी आहोंच्या खातर त्यांना उगाच बोलणी खावी लागू नयेत. घरात कुटुंबात शांती राहावी म्हणून मला हे करायला हवं. मी विठुरायालाच पोचते असं समजून मी ही पूजा करीन. अगं बघावं तेव्हा तुझी तंद्री कशी लागते ग. कसले विचारत असतेस? कर ना पूजेला सुरुवात. हो. बाबाजी कृपा करा. ही सुभेदारीण अगदी मुहूर्त काढून या मूर्ख मुलीला भेटली. म्हणजे माणिक ऐवजी दिगूचं सखूशी लग्न झालंय हे नेमकं नको त्या प्रकारे तिला कळलंय. ही सखू तरी कशी बरोबर तिच्याकडे लुबरेपणा करायला गेली. आता ती गप्प बसणार नाही. बाबाजी बाबाजी मला बळ द्या बाबाजी. त्या मनोरमाची एवढी हिंमत झालीच कशी म्हणते मी. अहो पण महिन्याभरासाठी गावाला काय गेलो. हिने दिगूचं लग्न दुसऱ्याच मुलीशी लावून बाई मोकळी झाली.
त्या मनोरमाने ना आपल्या पाठीत खंजीर खुपसलाय. असं सोडायचं नाहीये हा तिला. कोणी आपला विश्वासघात कसा करू शकतं तेच समजत नाहीये. काही नाही हो, ही मनोरमा ना अत्यंत धूर्त आणि लोभी बाई आहे. पण तिचा लेक दिगू तो मात्र सालस आणि देखणा आहे हो अगदी. म्हणून तर आपल्या माणिकसाठी पसंत केलं होतं ना आपण त्याला. नाहीतर या माजोरड्या मनोरमाला ना माझ्या दारात सुद्धा उभं केलं नसतं मी. मनोरमाचं सोड ग, ती असेल मोठी तिच्या घरी, पण प्रश्न हा आहे की आपल्याशी दगा का केला. तिला ना असं सहजासहजी सोडायचं नाहीये हा. तिचा जो तोरा आहे ना तोरा, तो ना असा असा कचकन मोडायचा आहे. आणि आज तर काय म्हणे गोंधळ आहे त्यांच्याकडे. अरे गोंधळ आहे ना आज, मग फारच उत्तम. आजच त्या मनोरमा बाईच्या अपमानाचा संबळ असा कडाडून वाजवूया ना की तिचे कानाचे पडदे फाटलेच पाहिजेत. तुला पेढीवर बसायचंय, दे त्यांना. ताई, आपल्या घरात शुभ कार्याचा गोंधळ आहे ना? अहो मग ज्यांचा गोंधळ त्यासनी बोलवा की लवकर. हो हो. दिगू, सकू, बाहेर या. येत आहे. जा. चला आता नवरा नवरीची गाठ बांधून घ्या बरं कोणीतरी. मुली, नुसती गाठ नाही मारायची, कुंकवाचं नाव घ्यायचं असतं. माहेरची वाट कृष्णेचा काठ, आईची कृपा लेकीची साठ, आईची कृपा लेकीची साठ. वसंतरावांचं नाव घेत